आता हा भाग 17 आपण जो सुरुवात करत आहोत आज, त्याचा मथळा आहे राजभाषा. म्हणजे कुठल्याही राज्याला त्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी विशेषत्वाने 3 अंगांनी, एक कायद्याची भाषा ज्याला आपण कायदेमंडळीय भाषा म्हणतो, शासनाची भाषा, प्रशासनाची भाषा आणि न्यायव्यवस्थेची भाषा, असे विविध संदर्भ आपण या भागामध्ये बघणार आहोत. या भागात प्रामुख्याने 4 प्रकरणं आहेत. त्यापैकी पहिलं प्रकरण संघराज्याची भाषा, केंद्र शासनाची भाषा. दुसरं प्रकरण प्रादेशिक भाषा म्हणजे राज्यांच्या भाषा. तिसरं प्रकरण सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय इत्यादींची भाषा. आणि प्रकरण 4 विशेष निर्देश म्हणजे त्याशिवाय जे काही भाषा या प्रांतात राहिलेलं आहे त्या सगळ्यांचा आढावा घेऊन आपण भाषेच्या विकासासाठी, अल्पसंख्याक समाजासाठी विशेष भाषेची तरतूद, त्यांचं सांस्कृतिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक हक्क जपण्यासाठी इत्यादीचा सविस्तर आढावा या 4 प्रकरणाच्या माध्यमातून या 17व्या भागाचा घेणार आहोत. हे घेत असताना काही गोष्टी सुरुवातीला आपण लक्षात ठेवूया की प्रांतवार रचना जी भारताची झाली, आपल्याला जी राज्य दिसतात ती मुख्यतः भाषिक राज्य आहेत. बहुभाषिक हा देश आपला सुरुवातीपासूनच आहे. अनेक वर्षापासूनची ती परंपरा आहे आणि त्या त्या भागात ती भाषा प्रचलित असल्यामुळे त्या भाषेला किमान पक्षी प्रादेशिक, शासकीय, प्रशासकीय, न्यायव्यवस्थेतला असा दर्जा दिल्याशिवाय लोकांपर्यंत जी आदान प्रदान आहे ते होऊ शकणार नाही. राजा जर एखाद्या वेगळ्या भाषेत बोलत असेल आणि त्यानंतर प्रजेला ती भाषा समजणार नसेल, तर असं लोकशाही प्रणालीमध्ये शक्य नाही. प्रजेची जी खडी बोली आहे, प्रजेला जे समजतं, त्यांच्या तोंडी जी भाषा आहे तीच भाषा राजकीय राज्य शासनाची असली पाहिजे. परंतु तुम्ही मधला कालखंड जर बघितला तर भारताची जी एक प्रमुख आद्य अतिशय सुरुवातीची भाषा, जिला देवभाषा किंवा देवनागरीमध्ये जिचं लिखाण असेल त्या तिच्या लिपीला देवनागरी लिपी म्हटलं गेलं. म्हणजे हा देव संदर्भ आलेला आहे आणि तो संदर्भ जर लागू करायचा असेल तर तो संस्कृत साठी लागू पडतो, संस्कृत मध्ये तो असावा. पण भाषेचा विचार करत असताना आपण या ठिकाणी चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृती यांना नाकारू शकत नाही. चातुर्वर्ण्य पुरस्कृत मनुस्मृतीने जर काही मोठा बिघाड या सगळ्या प्रकरणात केला असेल तर तो एवढा केला की सर्वसाधारण लोकांना शिक्षणाचा हक्क ठेवला नाही. शिक्षणापासून जेव्हा बहुसंख्य लोक वंचित राहिले, म्हणून संस्कृत भाषा सुद्धा ही फक्त आणि फक्त काही 3-4-5% लोकांची भाषा राहिली ज्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार दिला गेला होता. तेव्हा कायदे कोणते होते, कोणतं संविधान होतं, तर धर्माची जी तत्व होती किंवा रिलिजियस डिक्टिम ज्याला आपण म्हणू, धर्मशास्त्र जे सांगेल तोच कायदा होता. आणि धर्मशास्त्र मनुस्मृतीच्या माध्यमातून असं सांगतं झालं की शिक्षण हे घेणं, हे ज्यांना अक्कल आहे, ज्यांना हुशारी आहे, ज्यांना ज्ञान आहे त्यांनीच शिक्षण घ्यावं, इतरांनी ते घेऊ नये. आणि शिक्षण घेतलेले हे अतिउच्च वर्णीय असतील. मग ज्यांना शिक्षण घेता येत नाही किंवा ज्यांनी घेऊ नये शिक्षण, त्यांनी काय करावं, तर त्यांनी क्षत्रिय होऊ शकतात. बलदंड 8-10 अंगाचे असतील तर ते क्षत्रिय होतील, रक्षणाचं काम करतील, संरक्षणाचं काम करतील. पण संरक्षणाचं काम करताना काही लोकांना शिक्षण असणं आवश्यक आहे, म्हणून त्यातले काही सिलेक्टेड, ज्याला आपण उच्च वर्णीय म्हणू, अति उच्च वर्णीय, उच्च वर्णीय, अशा लोकांना हे शिक्षणाचे अधिकार दिले गेले. वैश्य त्याच्यानंतर आले आणि शूद्र त्याच्यानंतर आहे, ज्यांना सपसेल शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. आपण ऐक्यू धरून बसलेलो आहे की वेदोच्चारण केलं तर तुमची जीभ छाटली जाईल,
किंवा तुम्ही श्रवण केलं, ऐकलं, तर कानात शिसाचा रस ओतला जाईल. या ज्या गोष्टी आजपर्यंत ऐकायला मिळतात, असं लिटरेचर पुढे चालत आलेलं आहे. त्याच्यावरून असा आधार आहे समजायला, की अशा प्रकारचे काहीतरी धर्मशास्त्रीय कायदे त्या ठिकाणी लावण्यात आले होते आणि त्या कायद्याची पूर्वी सगळ्यात प्रथम कोडिफिकेशन, आद्य त्याचं आवर्तन, कोड ऑफ लॉ तर जर विचार केला, तर कुठल्याही लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थी जेव्हा प्रश्न विचारतो की अनकोडिफाईड आणि कोडिफाईड लॉ जेव्हा निर्माण झाले, तेव्हा हा जो कायदा होता तो कोडिफाईड होता की अनकोडिफाईड होता? तर असं उत्तर दिलं जातं. आमचे एक प्रिन्सिपल होते लॉ कॉलेजचे. त्यांना मी एकदा वादविवादाच्या दरम्यान एका इलोक्युशन कॉम्पिटिशनच्या माध्यमातून असं विचारलं होतं की मनुस्मृती ही कोडिफाईड लॉ होती का? तर त्यांचं म्हणणं होतं की एकंदर जे काही आज आपल्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे त्याच्यातून जी काही धर्मतत्व होती त्याचं एक कोडिफिकेशन म्हणजे कोड तयार करण्यात आला आणि तो कोड कायदा म्हणूनच राबवला गेला होता. सांगण्याचा उद्देश एवढा की त्या कोडमध्ये जर असा नियम होता की अमुकच एकाने शिक्षण घ्यायचं, अमुक एकाने घ्यायचं नाही, तर ती भाषा तेवढ्याच लोकापुरती, तेवढ्या मर्यादेपुरती, तेवढ्या प्रमाणातच राहिली. इतर तिचा प्रचार झाला नाही आणि अशा रीतीनं संस्कृत मध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती, उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती, उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती होऊन सुद्धा हे सगळं भाषेचं शिक्षण म्हणून बहुसंख्याक सर्वसाधारण माणसाला उपलब्ध होऊ शकलं नाही. मग ही उपलब्धता कशी आली? ही उपलब्धता परंपरेने कीर्तन, पुराण, संहिता, भजन, प्रवचन याच्या माध्यमातून येत राहिली. जे गावात कोणीतरी एक शिकलेला माणूस आला, त्याचा प्रवचन आहे तर गावाने जमा व्हायचं आणि त्यांनी ते सगळं एक्सप्लेन करून सांगायचं. ऐक्यू, श्रुती, स्मृती आणि ऐकल्यानंतर जे कोणी आपण किती ऐकलेलं आहे, आपल्या किती लक्षात राहिलं ते पुढच्या पिढीला सांगायचं. स्मृती, श्रुती. श्रुती ऐकलं, किती लक्षात राहिलं ते नंतर सांगितलं. म्हणजे आपल्याकडे श्रुती, स्मृती, संहिता ज्या उपलब्ध आहेत, त्या संहिता अशा श्रुती, स्मृतीतून निर्माण झालेल्या आहेत. लेखन करण्याचं अभिमानाने जे पहिलं सांगितलं जातं, या भारतीय उपखंडातच लेखन कला ही निर्माण झाली आणि लेखन कला ही उद्भवली. हे जर प्रमाण मानलं तर आपण खरंच त्या काळातले विद्वान लोक होतो. पण दुर्दैव असं आहे की ती विद्वत्ता काही एका विशिष्ट धर्मापुरती, विशिष्ट प्रवर्गापुरती, विशिष्ट समूहापुरती मर्यादित राहिली. सर्वसाधारण लोकांची भाषा ती होऊ शकते नाही. भाषेचा विचार करताना हा इतिहास सांगण्यासाठी महत्वाचा आहे की बसवेश्वर आणि त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी काही संत साहित्याच्या माध्यमातून या भाषा शिक्षणाबद्दलचे विद्रोही प्रघात निर्माण केले. आणि तुम्हाला असं दिसेल की लीलाचरित हा मराठीतला जो पहिला ग्रंथ आहे आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी ही त्या लोकांच्या खडी बोलीतून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरांनी लिहिली. ज्ञानेश्वराला संस्कृत भाषा येत असलीच पाहिजे. वडील पंडित म्हणूनच होते, त्यांना अभ्यास होता, शिवाय ब्राह्मण होते म्हणून त्यांना अभ्यासासाठी मुभा होती. पण त्यांच्यावर जेव्हा वाळीत टाकले गेले आणि सगळी शिक्षणापासून वंचित ही अशी वेळ आली, तेव्हा त्यांनी प्राकृतामध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली. हे या ठिकाणी आपल्याला विसरता कामा नये. संस्कृत मध्ये जर धर्मग्रंथ लिहिला गेला असेल तर त्याला काशी धर्मपीठाची मान्यता लागायची, तरच तो प्रकाशित व्हायचा किंवा त्याच्यावर प्रवचन आणि त्याच्यावर विवेचन, भजन आणि त्याची भाषणं सुरू व्हायची, कीर्तनं सुरू व्हायची. तसं जर नसेल तर त्याला मान्यता नसायची. पण प्राकृत बद्दल तसं नव्हतं. म्हणून ज्ञानेश्वरांनी त्या काळात, बसवेश्वरांनी त्या काळामध्ये अतिशय छान शक्कल लढवली आणि जे लोकांच्या तोंडची खडी भाषा आहे, त्या खडी भाषेमध्ये तिची निर्मिती केली. एक असं उदाहरण देताना नारायण सुर्वे जे कवी होते पद्मश्री, त्यांनी एकदा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेला प्रसंग आहे की खडी बोली कशी निर्माण
लोकांच्या मनामध्ये भाषा ही शब्दरूप कशी घेऊन येते. तर त्यांनी सांगितलं होतं की ते लोणावळ्याच्या एका खंडाळा लोणावळ्याच्या एका प्लॅटफॉर्म स्टेशनला गाडी पकडायला उभे होते आणि डेक्कन क्वीन नावाची गाडी पुण्यावरून मुंबईकडे धावणारी येत होती. तेव्हा डोक्यावर मोळी उचलून आणलेल्या दोन बायका आपसामध्ये बोलत होत्या. मोळी खाली ठेवून त्या म्हणाल्या, "बाई डाकीन आली हो." डेक्कन क्वीनला ती डाकीन म्हणाली, कारण डेक्कन क्वीन हा तिच्या उच्चारातला शब्द नाहीये, म्हणून तिने डाकीन हा शब्द लिहिला. तर सुर्व्यांनी जाऊन त्यांना विचारलं, तुम्ही डाकीन हा शब्द कुठून हे केलात? ते म्हणे, आमच्या गावात या गाडीला सर्व डाकीनच बोलतात. डाकीनची वेळ झाली, डाकीन आली, डाकीन चालली हो बाई, डाकीन गेली हो बाई, हे असं चालतं. खडी बोली किंवा जनसाधारणाच्या तोंडात असलेली जी भाषा आहे, त्या भाषेला सगळ्यात प्रथम जर साहित्यामध्ये निर्मितीचा किंवा वाङ्मय निर्मितीचा दर्जा जर कोणी दिला असेल, तर तो बसवेश्वरांनी लीलाचरित त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसतं. त्याच्या आधी संस्कृत ही आहे आपल्याकडे, पण संस्कृतचा प्रचार आणि प्रसार तेवढा झालेला नाहीये. आपले जे जुने धर्मग्रंथ आहेत, मला 1993 साली एक जर्मन मध्ये स्थायिक झालेले भारतीय भेट. ती गेली 25 वर्ष जर्मन मध्ये होते आणि तिथे संस्कृत भाषेवर आपल्या पुरातन धर्मग्रंथावर संशोधन करण्याचा एक वेगळा विभाग आहे बर्लिन विद्यापीठामध्ये. त्या ठिकाणी ते काम करत होते. जर्मन देशाने त्यांना त्यांचं नागरिकत्व दिलं होतं. म्हणजे आपलं जुनं स्क्रिप्टिंग जे आहे ते सगळं संस्कृत मध्ये आहे. पण या 17व्या भागामध्ये संस्कृतचा उल्लेख फक्त देवनागरी या शब्दाच्या माध्यमातून होतो. बाकी संस्कृत कुठे लांब लांब पर्यंत अनुषंग तुम्हाला याच्यामध्ये सापडत नाही. इथे हिंदी किंवा इंग्रजी हे कसं आलं आणि कसं झालं हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, तर लोकांच्या मनातली खडी बोली, तिची भाषा, भाषेचा प्रांत आणि भाषा हे नेमकं काय आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी लिहिली. अर्थ बोलाची वाटप आहे, तेथ अभिप्रायोची अभिप्रायाते विये, तसा बुद्धीचा फुलोरा होत जाये मतीवरी. ही ओवी जर बघितली तर असं दिसतं की ज्ञानेश्वरांनी भाषेची निर्मितीचं शास्त्र सांगितलेलं आहे. आमचं दुर्दैव, पोथ्या आम्ही भगव्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतो, पण त्या अभ्यासक्रमामध्ये येऊ देत नाही. हाऊ वर्ड हॅज बीन प्रोनाउन्स्ड बाय फर्स्ट टाइम बाय समबडी. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की कावळ्याला आपण कावळाच का म्हणतो, कावळ्याला चिमणी का म्हणत नाही, झाडाला झाडच का म्हणतो, पानाला पानच का म्हणतो, नदीला नदी, पर्वताला पर्वत असं का म्हणतो, दगडाला दगड, मातीला माती असं का म्हणतो? कोणीतरी याचा प्रथम उच्चार केला असेल ना. आणि ज्याने कोणी प्रथम उच्चार केला असेल, तो उच्चार कशावरून केला असेल? तर ज्ञानेश्वर म्हणतात, अर्थ बोलाची वाटप आहे. म्हणजे बोल तोंडामधून बाहेर येण्याच्या आधी तुमच्या मनामध्ये एखादं दृश्य, श्राव्य बघितल्यावर मनामध्ये त्याचा अर्थ प्रतीत होतो. वारा वाहाला, झाडं झडझड झडझड आवाज यायला लागला. त्या झरझरीतून कदाचित असं वाटलं असेल त्या माणसाला की याला झाड आपण म्हटलं पाहिजे, आणि त्यांनी ते झाड म्हटलं. पण झाड इथे म्हटलं, पण तामिळनाडूमध्ये झाड म्हटलं का नाही, तामिळनाडूमध्ये दुसरं काहीतरी म्हटलं. तर तामिळनाडूमध्ये त्याला वेगळी संवेदना निर्माण झाली असेल. त्याच्या मनातला अर्थ तिथल्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार त्याला वेगळा प्रतीत झाला असेल. मग असा अर्थ खूप वेळपर्यंत मनामध्ये वाट पाहत होता की याला काय बोलू काय बोलू, आणि एका दिवशी त्याला बोलण्यासाठी शब्द उच्चारला गेला. अर्थ बोलाची वाटप आहे, तेथ अभिप्रायोची अभिप्रायाते विये. काय व्याली आणि वासरू झालं, तसं अभिप्रायातून अभिप्राय जन्माला येतो. म्हणजे जननी आई सुद्धा अभिप्रायच आहे. तो अभिप्राय मनात निर्माण झालेला आहे आणि त्या अभिप्रायातून जन्माला आला शब्द, तो सुद्धा एक अभिप्रायच आहे. अर्थ बोलाची वाटप आहे, तेथ अभिप्रायोची अभिप्रायाते विये, बुद्धीचा फुलोरा होत जाये मतीवरी. आणि मग बुद्धी हळूहळू हळूहळू फुलोरी होऊन तिची वाढ होत राहते.
ज्याला आपण मती म्हणतो, कोणाची मती कशी असे जे आपण शब्द उच्चारतो, तर ती मती जी निर्माण होते ती तुमची भाषा, तुमची संस्कृती, तुमचे संस्कार याच्यातनं तुमची मती निर्माण होते. ज्ञानेश्वराचं फार अलौकिक योगदान आहे या दृष्टीने आपण विचार केला. आणि विद्रोहही आहे, पण तुकारामा एवढा प्रखर नाही, कारण ज्ञानेश्वर हे आपल्या मांडणीमध्ये मुलायम आहे. सहसा कोणाचं मन दुखत नाही. तुकाराम हे आसूड ओढतात. म्हणून तुकारामाचं एक वेगळं अधिष्ठान आपल्या संत साहित्यामध्ये आहे आणि त्यांचं जे साहित्य आहे, जे अभंग आहे, त्यातूनही असे असे बोली भाषेतले शब्द प्रकट झालेले आहेत की आजही त्या शब्दांचे अर्थ बघता आणि त्या शब्दांचा व्यवहारिक जीवनातला वापर बोलता आपल्याला अभिमानाने, आनंदाने ते शब्द वापरावेसे वाटतात. म्हणजे त्यावेळेचं शब्दधन, आम्हा रत्नाची खाण वगैरे जे म्हटलेलं आहे, ऐसी बोल रसिके मेळवीन, बोल मराठी भाषेचा कौतुके वगैरे वगैरे, जे सगळं आपलं प्राक्तन आहे, आपल्याकडे जे संचित आहे भाषेचं, ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. याचा संदर्भ पुढे पुढे येत राहणार. भारत देशाची भाषा कुठली असावी, तिथल्या प्रांतांची भाषा कुठली असावी, तिथल्या प्रांतांमधले लोक जे खडी बोली बोलतात आहे त्यांची स्थानिक भाषा कुठली आहे. आता अरणी भाषेला, बंजारी भाषेला, लबाणी भाषेला, तुमच्या भोजपुरी भाषेला नवीन नवीन दृष्टीनं महत्व यायला लागले. अनेक सिनेमातून तुम्हाला या भाषा झळकताना दिसतात. याचं सौंदर्य झळकताना दिसतं. एक वेगळा आशय आहे. तुमचा कांबळी सारखा नट आणून मालवणीला कुठल्या कुठे घेऊन गेला. मालवणी भाषा त्या ठिकाणी हे प्रादेशिक हे 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 सगळं आपल्याला संविधानाच्या घटनापीठासमोर याच्यावर जो चर्चा, जो उहापोह झाला आणि त्याच्यातून अर्क, मधाच्या पोळ्यातून एक थेंब मधाचा जसा पडला तसा अर्क हा राजभाषा भारतीय संविधानाच्या 17व्या भागामध्ये वर्णन केलेलं आहे. 4 खंडात वर्णन केलेलं आहे. अर्थात हे कायदेशीर बाब आहे, घटनात्मक आहे, संविधानाची रचना आहे, म्हणून त्याच्यात या सगळ्या गोष्टी विस्ताराने येणं शक्य नाही. पण हा अर्क आल्यानंतर आपण याची पूर्वपीठिका समजून घेणं आवश्यक आहे. आणि आता जे भाषेचे वाद निर्माण होतात त्याचं मूळ आपली जी प्रांत रचना आहे भारताची, ती भाषावार प्रांत रचना आहे. भाषावार प्रांत रचना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एखादी पहाडी किंवा डागरी किंवा डोंगरी भाषा असेल, ते हिमाचल प्रदेश, नैनिताल वगैरे कडून सुरुवात होते तिची, ती जर एखाद्या विशिष्ट भागात होत असेल आणि त्यानंतर फारसी, हिंदी वगैरे असा प्रघात खाली येत असेल, तर मग हिंदी भाषिक राज्य झाली. पंजाबी भाषा, हरियाणी भाषा, जाट लोकांची भाषा, राजस्थान लोकांची राजस्थानी भाषा, त्याच्यातलं माधुर्य बघा. गुजराती अतिशय सुंदर, मुलायम आणि फार हलका फुलका आनंद देणारी भाषा. त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ज्याला खडे बोल किंवा रांगडी भाषा म्हणतात, मराठ्यांची भाषा. अर्थात शब्दोच्चार आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यावरून म्हणत असतील. खाली तुम्ही गेल्यानंतर तेलुगू भाषा, कर्नाटकामध्ये कन्नड भाषा. आजपर्यंत सगळ्यात जास्त भाषेचे जे पुरस्कार मिळालेले आहेत, ज्ञानपीठ मिळालेली आहे, ती कन्नड भाषेला मिळालेली आहे. गिरीश कर्नाड वगैरे जर साहित्य बघितलं तुम्ही, कन्नड भाषेमध्ये जे ग्रंथ निर्मिती केलेली आहे, भैरप्पापासूनचे अनेक साहित्यकार आहे, की अलौकिक भाषा देणगी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर तामिळनाडू, केरळ, मल्याळम या सगळ्या भाषा जर बघितलं तर भारताचं इतकं सुंदर फुलोरी सौंदर्य या वाङ्मयीन क्षेत्रात आपल्याला बघायला मिळतं. आणि अनन्यसाधारण इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये अनुवादकाचा. सलाम करतो ज्या मराठी अनुवादकांनी कन्नड मधली पुस्तकं मराठीत केली, इंग्रजीतले ग्रंथ मराठीत ट्रान्सलेट केले. मोठमोठे अनुवादक हे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये प्रतिरूपण निर्माण करून ते ग्रंथ जेव्हा उपलब्ध करून देतात तेव्हा एक वेगळं सौंदर्य या भूमीचं, भारत भूमीचं आपल्या लक्षात येईल. म्हणून या 17व्या भागाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण प्रादेशिक भाषेचा जेव्हा विचार करू तेव्हा इथे प्रामुख्याने हाही विचार आपल्याला करावा लागेल. मुख्य सांगण्याचा मुद्दा असा की आपली प्रांतवार रचना ही भाषा प्रांतवार रचना आहे. आणि नॉर्थ ईस्ट तिकडे जर बघितलं तर ती पण एक वेगळ्या प्रकारची भाषा आहे. त्याच्यामध्ये थोडा स्लँग चायनीज भाषेचा आलेला आहे. कुठं मंगोलियन कल्चर तुम्हाला तिथे डोकावताना दिसतं. तर तेही आपण फार प्रकर्षाने या ठिकाणी बघून घेणार आहोत. 2 महत्वाचे
पैलू आहे ज्यांनी भारताच्या भाषेवर सगळ्यात मोठा आघात केला. जसं पहिलं इथं स्थिर स्थावर काय होतं, तर संस्कृत होती, जी वेदांची भाषा, जी देवांची भाषा आणि जे देव असतील किंवा देवानी ज्यांना विशेष प्रावधानं दिलेली असतील त्यांच्याच मुखी राहिली आणि ती काही बहुसंख्याक सर्वसाधारण जणांची भाषा होऊ शकली नाही. परंतु त्यानंतर हिंदी, जे तुलसीदास, कबीर यांचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. या हिंदी भाषेला निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा जनक जो हिंदी भाषेचा मानला जातो तो अमीर खुसरो आजच्या तारखेला मानला जातो. म्हणून हिंदी भाषा इथे फार मोठ्या प्रमाणात प्रचलित राहिली आणि त्याचबरोबरी एखादी आई आणि मावशीचं नातं असावं तशी मराठी भाषा या ठिकाणी 7व्या-6व्या शतकापासून बसवेश्वर लीलाचरित हा पहिला मराठीतला ग्रंथ मानला जातो. ज्ञानेश्वर, तुकाराम, संत यांच्या माध्यमातून या ठिकाणच्या ज्या प्रादेशिक भाषा होत्या त्याशिवाय भारताची स्वतंत्र अशी एकटी भाषा होऊ शकली असती, अशी संस्कृत पण इथे अस्तित्वात होती. परंतु संस्कृत हे काही मोजक्या लोकांच्या डोक्यातच फक्त राहिली आणि सगळ्या जनसाधारणाची बहुसंख्याकांची भाषा होऊ शकली नाही, हे आमचं दुर्दैव होतं. आणि याचा सगळ्यात मोठा फटका आणि परिणाम जेव्हा झाला तो काळ म्हणजे जेव्हा मुस्लिम राष्ट्रांची आक्रमणं आपल्याकडे झाली. अनेक घराणी आली, सुरी घराणं, खान घराणं आणि त्या लोकांनी अफगाण वगैरे बाकीच्या सगळ्या लोकांनी पर्शियन लोकांचं याच्यामध्ये फार मोठं हे आहे आणि बरेच दिवस भारतामध्ये पर्शियन लँग्वेज ही रूढ झालेली लँग्वेज होती. आणि मुघल काळामध्ये पर्शियन मधून हिंदी भाषा आणि त्याच्या संकरातून निर्माण झालेली उर्दू भाषा तिचंही प्राबल्य राहिलं. इतकंच नाही तर ज्या इतर बखरीच्या वगैरे भाषा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला उर्दूचे शब्द दिसतात. छत्रपती काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर कहे के मुताबिक लिखा, अजूनही काही काही पोलीस दप्तरांमध्ये कहे के मुताबिक लिखा असे प्रघात लिहिण्याचे आहे. नागपूर वगैरे विदर्भ, सीपी आणि बेरार या ठिकाणचा जर तुम्ही विचार केला तर भाषेमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतात. पहिलं संक्रमण जर सगळ्यात मोठं भाषेच्या बाबतीत झालं असेल तर ते मुघल काळामध्ये झालेलं आहे. तिथे दोन्ही प्रकारची संक्रमण म्हणजे इथली मुख्य जी संस्कृतच्या कुशीतून आलेली हिंदी भाषा होती. संस्कृत जर राहिली असती तर संस्कृतचा संकर जो पारसी भाषेबरोबर झाला असता तो फार वेगळा झाला. तोही काही प्रमाणात झालाय, पण तितका प्रचलित नाही झाला. पण खडी बोली जी होती, त्या खडी बोलीतून जी पर्शियन भाषेबरोबर इंटरॅक्शन झाली, त्याच्यातून प्राबल्याने निर्माण झाली ती हिंदी. हिंदी भाषेचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि हिंदी भाषेचा जनक म्हणजे हिंदी भाषेच्या निर्मितीची कडी उलगडून सांगणारा तो म्हणजे अमीर खुसरो. अमीर खुसरोला हिंदी भाषेचा जनक हे आपलं बिरुद नाही आहे. जर्मन भाषिक तज्ञांनी अमीर खुसरो वरती जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनातून निर्माण झालं की हिंदी आणि त्या बरोबरीने उर्दू या दोन्ही भाषा निर्मितीचं श्रेय अमीर खुसरोला ते देणं. उधर जब उनसे नजर मिली, इधर ये दिल दीवाना हुआ है, अरे हमारी तो दुनिया बदल के रख दी, नजर का मिलना बहाना हुआ है वगैरे सारख्या रचना ज्या आहेत त्या रचना फारसी इथली खडी बोली हिंदी याच्यातून निर्माण झाली. आणि उर्दूच्या निर्मितीसाठी असं म्हटलं जातं की उर्दू ही भारताच्या भूमीत जन्माला आलेली भाषा आहे. उर्दूचा उगम दुसरीकडे कुठेही झालेला नाहीये. फारसी वेगळी आहे, आपली खडी बोली हिंदी आहे आणि उर्दू ही इथे निर्माण झालेली भाषा आहे. अशा भाषा आणि उर्दूचा परिणाम मुघल साम्राज्यामध्ये सगळ्यात जास्त राहिल्यानंतर आपण आज बघतो की जेव्हा तुम्हाला जोधा अकबर सिनेमा बघावाचा वाटतो, जोधा अकबर बघितल्यानंतर उर्दू भाषेची जी तृप्ती तुम्हाला येते की एक वेगळे वेगळे शब्द जनाबे नकाब, नकाबे जनाब, रहे जो तबस्सुम तबस्सुमे रहे, जानी अहमद वगैरे सारखे जे शब्द आहे हे शब्द तुमच्या कानाचा असा ठाव घेतात, कुठंतरी बरं वाटतं. शेर बोलण्याची भाषा, काव्य लिहिण्याची भाषा, त्याच्यामध्ये गाली बसतील, अमीर खुसरो, त्यानंतर बरेच लोकांनी, मीर आहे, त्या लोकांनी योगदान त्याच्यामध्ये देत गेली आणि भाषा येत गेली. उर्दू बद्दलच असं एक सांगतात की पहिले ज्ञानपीठ ज्याच्यात उर्दू तर ज्ञानपीठ जर पहिल्या माणसाला मिळालं ते रघुपती सहा आहे, संस्कृतचे पंडित ब्राह्मण म्हणून. पहिलं ज्ञानपीठ उर्दूतलं रघुपती सहायला मिळालेलं आहे. आणि रघुपती सहाय असं म्हणाले की जशी शंकराचं अंग तांडव करत असताना
शंकराची मूर्ती तांडव करत आहे, अंग अंग तांडव करताना शंकराच्या मूर्तीचं कापताय, पण तरीही त्या शंकराच्या ओठांवर हलकस हास्य आहे. त्याचं स्मित जे आहे, हास्य स्माईल, ते जराही कमी होत झालेलं नाही. आणि ते स्मित म्हणजे या प्रांतात, या मातीत, या भारतात उगवलेल्या भाषा आहेत. त्यांना प्रामुख्याने हिंदीचा आणि उर्दूचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे. फार साहित्य, सकस आणि जबरदस्त साहित्य निर्मिती रघुपती सहाय यांच्या नावावर आहे. आपल्याला ही नावं विसरल्यासारखी वाटत असतील, परंतु ही आपली लोक आहे. हा आपला इतिहास आहे. असं म्हणतात, ज्याला आपला इतिहास कळत नाही तो भविष्य घडवू शकत नाही. म्हणून या दृष्टीनं या भाषा प्रकरणावर भाष्य करताना मला वाटतं थोडासा आढावा घेऊन हे सांगणं महत्वाचं आहे की हिंदी ही राजभाषा आणि हिंदी ही भारताची भाषा इंग्रजी बरोबर आणि जेव्हा जेव्हा प्रस्थापित करण्यात आली, देवनागरीच्या लिपीत असलेली अ ब क ड या लिपीला देवनागरी लिपीचा दर्जा आणि सन्मान देण्यात आला त्यावरून. म्हणून ही भाषा आपण जास्त प्रकर्षाने आणि तितक्याच आनंदाने आणि तितक्या सलगतेने समजून घेऊया. काही काही ठिकाणी भाषेला मग धर्मचे लेबल चिटकवले, मग अमुक भाषा अमुक धर्माची, मग तो धार्मिक आमचा शत्रू आहे का, मग त्या भाषेचा द्वेष करा किंवा त्याचं हे 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 जे सगळं प्रकार चालू आहेत, हे सगळे प्रकार आपण आपल्या मनाठाई कुठंतरी खोलवर विचार करून त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. हे अंतर्भिमुख होऊन तुम्हाला विचार करणारे लावणाऱ्या गोष्टी आहे, की भाषा ही आली कुठून, शब्द हे कुठून प्रकटले, हे कसे येतात, आमचं मूळ संस्कृत पासून कसं आलं, ते मध्ये कशामुळे खंडित झालं, त्याच्यानंतर हिंदी कशी आली, संतांचं सुफींचं जे याच्यामध्ये योगदान आहे ते किती अनन्य साधारण असं योगदान आहे. खूप मोठमोठे पंडित या क्षेत्रातून केलेले आहे. आपण सहज बोलून जातो, सहज बोलतो, वाक्य एखादी वाचायला भेटले, एखादं शेर ऐकायला मिळालं की फार बरं वाटतं. परंतु हे आलं कुठून याचा जर विचार केला तर आपण किती समृद्ध आहोत, आपण केवढे संपन्न आहोत वाङ्मय, भाषा, साहित्य या क्षेत्रामध्ये, त्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत. हा भारत देश खरंच ज्या वैविध्यतेने नटलेला आहे, याला, या वैविध्यतेला धर्माचा आणि इतर जातीचं लेबल लावून आपण जर विटंबित करीत असो तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपण. म्हणून हे सौंदर्य आपण लक्षात ठेवूया आणि भाषा या चॅप्टरला सुरुवात करूया. ही जी मी सुरुवातीची पूर्वपीठिका आज वर्णन केली प्रस्तावनेत, मला भाषा या संबंधी हे सगळं बोलावंसं वाटलं, जेणेकरून आपल्या अजून जास्त डिटेल हे सगळं लक्षात येईल. इतपर यावर आपले काही प्रश्न असतील तर मी त्याचं स्वागत करतो. तुर्तास तुर्तास हे सुरू करण्याआधी काल एक प्रश्न नागपूरवरून मला विचारण्यात आला, की तो जरा त्याचा हलकासा आढावा घेतो. तो असा प्रश्न होता की नागपूर खंडपीठ जे आहे मुंबई हायकोर्टाचं, त्या खंडपीठाच्या एका महिला न्यायाधीश महोदयींनी, महोदया ज्या होत्या, त्यांनी एक निर्णय दिला होता की कुठल्याही महिलेला कपड्यावरून जर हात लावला असेल, स्पर्श लावला असेल, तर तो विनयभंगाचा प्रकार होत नाही. आणि त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या त्या महिला न्यायाधीश महोदया विरुद्ध ताशेरे ओढले होते. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांची चौकशी त्या ठिकाणी लावण्यात आली होती. तर त्यांनी मागच्या आठवड्यात राजीनामा देऊन आपलं पद मुक्त केलेलं आहे. त्या पदमुक्त झालेल्या आहेत, त्यांनी राजीनामा दिला. तर ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण, मला वाटते 27 किंवा 28व्या पुष्पामध्ये संविधान पारायणाच्या हा विषय घेतला होता, कारण त्यावेळी ही चर्चा आली होती. त्यावेळी असेच प्रश्न विचारण्यात आले होते की हे जे न्यायालयाने दिलेला निर्णय आहे तो काही योग्य नाही आहे. आणि त्यावेळी आपण शोषणाविरुद्धचे हक्क, फंडामेंटल राईट्स अगेन एक्सप्लॉयटेशन, त्याच्यामध्ये बघत होतो. तेव्हा लैंगिक शोषण वगैरे महिलांचं होतं, असे काही संदर्भ आपण चर्चेला घेतले होते. तेव्हा आपण या निर्णयाची सुद्धा चर्चा केली होती. आणि त्या 27व्या 28व्या जिथलं कुठलं पुष्प असेल त्या पुष्पामध्ये आपण हे बोललो होतो की हा निर्णय तो योग्य नाही, तो चॅलेंज झाला पाहिजे. आणि हा एकांगी झालेला निर्णय आहे, कुठेतरी हा विवेकातून आलेला निर्णय नाही आहे. स्त्री किंवा महिला
तिच्या लज्जा रक्षणार्थ हा निर्णय दिसत नाहीये, जरी महिला न्यायाधीश महोदयांनी तो दिलेला असेल तरीही. तर ते वाक्य लक्षात घेऊन प्रश्नकर्त्यांनी असं सांगितलं, की आपण जे बोलला होता त्याच्यावर आता असं झालेलं, असं ऍक्शन झालेले आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर संविधान पारायण जे होतात आणि पारायणामध्ये तुम्ही जेव्हा विषय मांडता त्याच्यातील लोक प्रेरित होऊन असं करायला लागलेले आहेत का, असा त्याचा प्रश्न होता. प्रश्नाचा रुख काही असो, कोणी संविधानाच्या पारायणातून पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्ट्या प्रेरित होऊन उचिततम न्यायाची मागणी सर्वोच्च न्यायालयात करत असेल आणि तिथे महिलांच्या संरक्षणाची, तिच्या लैंगिक शोषणाच्या विरुद्ध तिचं रक्षण करण्याचे निर्णय होत असेल, तर मी म्हणेल संविधान पारायणाचं हे एक अधोरेखित करता येईल असं महत्व आहे. आणि याचाच अर्थ असा की संविधान पारायणाचे लहान लहान टप्पे, लहान लहान गोष्टी सुद्धा लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून आज भाषेवर आपण बोलत असताना भाषा ही काय एरिया आहे आणि ते कशी कशी कुठून कसं झालं आणि संतांचं योगदान, बाकीच्यांचं योगदान, संस्कृत भाषेचा इतिहास, हिंदीचा इतिहास, उर्दूचा इतिहास, पर्शियन भाषेची आक्रमण आणि त्याच्यावरून झालेली संक्रमण, या सगळ्यांचा समावेशक विचार करताना आपल्याला आपल्या प्रांतिक भाषा किती महत्वाची आहे, जो माणूस शब्द उच्चारतो त्याच्या तोंडात असलेली ती खडी बोली ती किती महत्वाची आहे. कारण भाषा हे दळणवळणाचं, कम्युनिकेशनचं, आदान प्रदानाचं एक प्रमुख साधन आहे. आपण मनुष्य प्राणीच फक्त भाषा बोलू शकतो. जगातला कुठलाही प्राणी, पक्षी, त्यांना हे भाषेचं वरदान नाहीये. त्यांचे सांकेतिक भाषा असतील, कुठं एखादी डरकाळी असेल किंवा चिवचिवाट असेल तर त्याच्यामधून जे काही संकेत मिळत असतील ते त्यांना त्यांचे मिळत असतील, ते काही प्रचलित शास्त्र म्हणून नाहीये. झालं तर कदाचित आपले सलीम अलींनी जे पक्षीशास्त्राबद्दल लिहिलं आहे त्याच्यामध्येही पक्ष्यांच्या भाषेबद्दल त्या माणसांनी सखोल उल्लेख केलेला आहे. म्हणजे काही भाषा अशा असतील, पण मनुष्य प्राणी हा असा आहे की जो भाषेवरती त्याचं संपूर्ण व्यवहार शास्त्र डिपेंड आहे. म्हणून भाषा ही माणसाच्या जीवनात निरतिशय महत्व असलेली संकल्पना आहे. भाषेशिवाय माणूस जिवंत प्रकारे आपले व्यवहार आचरू शकत नाही. आणि म्हणून भाषा आणि तिचं महत्व अधोरेखित करताना भारतीय संविधानामध्ये संपूर्ण एक भाग क्रमांक 17 4 प्रकरणासह भाषेसाठी वाहिलेला आपल्याला दिसतो. त्याचं आपण बघूया की प्रकरण 1, संघराज्याची भाषा. अनुच्छेद 343, संघराज्याची राजभाषा. संघराज्याची राजभाषा. संघराज्याची लँग्वेज ऑफ युनियन, ऑफिशियल लँग्वेज ऑफ युनियन. राजभाषा याला आपण ऑफिशियल लँग्वेज म्हणतो. राजभाषा, संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल. देवनागरी लिपीतील हिंदी. हिंदी लिहिण्याचे, हिंदी ही उर्दू लिपीमधूनही लिहिता येते, हिंदी ही मोडी लिपीमधूनही लिहिता येते, हिंदी ही अनेक इतर याच्यातून लिहिता येते, पण देवनागरी लिपी ही संस्कृत लिपी आहे. अ ब क ड हे जे शब्द आहे, ती जी लिपी आहे त्या लिपीतून हिंदी भाषेला महत्व दिलेलं आहे की हिंदी भाषा कुठली, देवनागरी लिपीतली हिंदी भाषा ही ही भारताची म्हणजे संघराज्याची राजभाषा असेल. संघराज्याच्या शासकीय प्रयोजनासाठी वापरावयाच्या अंकाचे रूप हे भारतीय अंकाचे आंतरराष्ट्रीय रूप असेल. संघराज्याच्या शासकीय प्रयोजनासाठी वापरावयाच्या अंकाचे रूप, ज्याला आपण रोमन 1, 2, 3 असं लिहितो. 3 रेषा म्हणजे 3, 1 रेषा आणि V चा आकडा म्हणजे 4. ही जी रोमन लिपी आहे त्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं जे अंक स्वरूप दिलेलं आहे, हे अंक स्वरूप संघराज्यासाठी म्हणजे केंद्र शासनासाठी भारतामध्ये आणि तेच अंक स्वरूप परराष्ट्रासाठी वापरण्याचं प्रावधान या संविधानाच्या एका लाईननी अनुच्छेद 343 मध्ये दिलं आहे की संघराज्याच्या शासकीय प्रयोजनासाठी वापरावयाच्या अंकाचे रूप हे भारतीय अंकाचे आंतरराष्ट्रीय रूप असेल. समभाग 2 खंड 1 मध्ये काही अंतर्भूत असले तरी संविधानाच्या प्रारंभापासून 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत संघराज्याच्या ज्या शासकीय प्रयोजनासाठी अशा प्रारंभाच्या लगतपुरी इंग्रजी भाषा वापरली जात होती, त्या सर्व प्रयोजनासाठी तिचा वापर चालू राहील. 15 वर्षापर्यंत इंग्रजी भाषेचा वापर चालू राहील.
एक संक्रमणाचा कालावधी आहे. आपण इंग्रजाच्या राजवटीतून याच्यामध्ये येतोय, भारतीय राजवटीमध्ये येतोय. आपली भाषा आपण हिंदी ठरवलेली आहे. तर इंग्रजीच्या प्रत्येक प्रघाताला आपल्यामध्ये हिंदी प्रवाद उपलब्ध होईलच असं नाही. काही मोजके पंडित लोक, हुशार लोक बसून ते भाषेचं रूपांतर करतील, पण ती भाषा सर्वसाधारण जनसाधारणापर्यंत प्रशासकीय माध्यमातून पोहोचवण्यासाठी काही कालावधी निश्चितपणे लागेल, आणि तो कालावधी 15 वर्षाचा दिलेला आहे. म्हणजे मॅक्झिमम 15 वर्षापर्यंत तुम्ही इंग्रजीमध्ये कारभार करू शकता. त्याच्यानंतरचे जे चेंजेस आहे ते महत्वाचे आहे. परंतु असे की राष्ट्रपतीला उक्त कालावधीत आदेशाद्वारे संघराज्याच्या शासकीय प्रयोजनापैकी कोणत्याही प्रयोजनाकरिता इंग्रजी भाषेच्या जोडीस हिंदी भाषेचा आणि मराठी अंकाच्या आंतरराष्ट्रीय रूपाच्या जोडीस देवनागरी रूपाचा वापर प्राधिकृत करता येईल. राष्ट्रपतीला उक्त कालावधीमध्ये म्हणजे 15 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी जर असं वाटलं की आता पुरेसं संक्रमण या भाषेचं झालेलं आहे, हिंदीमध्ये आपण पुरेशी प्रगल्भता प्राप्त केलेली आहे, तर त्याच्या आधी सुद्धा आदेशावरून जिथे जिथे इंग्रजी प्रघात आहे ते बदलून हिंदीमध्ये करण्याचे ठराव किंवा तसे आदेश राष्ट्रपतींना पारित करता येतील. समभाग 3 अनुच्छेद 343 असं म्हणतो की या अनुच्छेदात काही अंतर्भूत असले तरी संसदेला कायद्याद्वारे उक्त 15 वर्षाच्या कालावधीनंतर संसदेला दिलेले अधिकार 15 वर्षाच्या कालावधीनंतरचे. 15 वर्षाच्या आधी अनुच्छेद 1 मध्ये बघितलं, अनुच्छेद 2 मध्ये आपलं समभाग 2 मध्ये बघितल्याप्रमाणे राष्ट्रपतीला ते अधिकार आहे. 15 वर्षाच्या कालावधीनंतर त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा प्रयोजनासाठी इंग्रजी भाषेचा किंवा अंकांच्या देवनागरी रूपाचा, न्यूमरल्स ज्याला आपण म्हणतो, अंकांच्या देवनागरी रूपाचा वापर करण्याकरिता तरतूद करता येईल. इंग्रजी भाषेचा ठेवायचा की काही विशिष्ट ठिकाणी इंग्रजी भाषा ठेवायची की सर्वत्र हिंदी भाषा लावायची, याच्यावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला त्या 15 वर्षाच्या कालावधीनंतर प्राप्त झालेला असेल. म्हणजे आपण 1950 बघूया, हे जर गणराज्य सुरुवातीचं वर्ष जर आपण बघितलं तर साधारण 1965 नंतर जे कायदे आलेले आहेत, जे संसदेने कायदे केलेले आहेत, ते बहुतेक भाषेबद्दलचे अवलंब आणि अंमल करणारे कायदे केलेले आहेत. त्याचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे एक सूत्र निर्माण करण्यासाठी संघराज्य आणि संघराज्याच्या शासकीय प्रशासकीय कारभाराचं त्या ठिकाणी ही तरतूद दिलेली आहे. थोडक्यात इंग्रजी भाषा इथे प्रचलित झाल्यानंतर इंग्रज जेव्हा या ठिकाणी आले, मुघलांनी केलेला तो पहिला पर्शियन संक्रमणाचा आक्रमी भाग, त्याच्यानंतर दुसरं मोठं आक्रमण जर भारतावर भाषेच्या बाबतीमध्ये कोणाचं झालं असेल तर ते ब्रिटिशांचं झालं, इंग्रजी भाषेचं झालं. आणि इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणं हे महनीय गोष्ट समजण्यात येत होती, कारण त्यावेळी कायद्याची भाषा इंग्रजी होती, प्रशासनाची भाषा इंग्रजी होती, इंग्रजी शासनाची भाषाच इंग्रजी होती. मग तिचं रूपांतर दुसऱ्या भाषेत करून तिथपर्यंत कसे पोहोचवायचे त्याचा फार थोड्या प्रमाणामध्ये ते वापरला जायचं. मग गावातला एखादा असेल हुशार माणूस, त्याला इंग्रजी येत असेल तर मग त्याच्याकडून ते समजून घेणं वगैरे वगैरे सगळे प्रघात होते. किंबहुना त्यावेळी जे शिक्षण घेणारे लोक होते, ज्यांना शिक्षणाचे अधिकार होते, ज्यांनी ऑलरेडी त्यांच्या पिढ्या शिक्षित होत्या, असेच लोक इंग्रजांच्या सेवेमध्ये सुद्धा रुजू झाल्याचं चित्र तुम्हाला दिसतं. बाकीचं ज्यांना काही येत नव्हतं ते आपल्या राहिले बाजूला. ही जी भाषेची संक्रमण आहे, भाषेची संक्रमण तुम्हाला गुलामीकडे नेतात, हेही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भाषा जर खरंच प्रगल्भ असेल आणि बहुसंख्याक लोकांची भाषा असेल, अशा लोकांना गुलामी ढकलता येत नाही. अर्थात गुलामीचा सरेपाठ किंवा इतिहास आपण मांडत नाहीये, परंतु ही गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे की पर्शियन भाषेचं जे संक्रमण आहे, जे आक्रमण आहे, ते मुघल काळामध्ये झालं आणि त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये इंग्रजी भाषेचं आक्रमण आणि संक्रमण जे भारतामध्ये झालं, त्या या 2 संक्रमणाच्या गोष्टींनी इथल्या बेसिक भाषेची राष्ट्रीय निर्मिती खुंटली गेली, होऊ दिली नाही इंडिपेंडेंटली. ती जर या लोकांनी मोकळी केली असती तर आधीपासून संस्कृतची झाली असती, किंबहुना हिंदीची झाली असती. मग 15 वर्षाचा जो कालावधी इथे अनुच्छेद 343 मध्ये दिलेला आहे, या 15 वर्षात काय अपेक्षित आहे की जे जे काही इंग्रजाळलेलं आहे ते सगळी जळमट, ते जाळं बाजूला काढून त्या ठिकाणी हिंदीला प्रस्थापित करणं. कारण काय आहे की हिंदी ही काही इंग्रजी भाषा
ही साधारण लोकांची भाषा नाही आहे. हिंदी ही काही खालच्या इंग्रजी काही खालच्या लोकांची भाषा होऊ शकत नाही. म्हणून हिंदीमध्ये ते संक्रमित झालं पाहिजे, जेणेकरून हिंदी ही राजभाषेचा दर्जा प्राप्त भाषा असल्यामुळं त्या भाषेमध्ये सगळं गेलं पाहिजे. त्याचबरोबर हिंदीचं शिक्षणही सगळीकडे गेलं पाहिजे. तोही आपण भाग घेऊया, की तामिळनाडूचं जसं एक्झाम्पल आहे, की तामिळनाडूमध्ये ते म्हणतात, की आम्हाला हिंदी शिकायचीच नाही. कारण हिंदी ही आमची भाषा नाही आहे. हिंदी आम्ही शिकणार नाही. ते द्रविडियन आणि आर्यन असा काहीतरी तो भेद आहे. त्याच्यावरही आपण कधीतरी बोलूया किंवा काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण त्याचंही उत्तर देऊया. भाषा ही राष्ट्राच्या जीवनातली महत्वाची संकल्पना आहे. माणसाच्या जीवनातली तर आहेच आहे, त्याच्या सगळे व्यवहारिक जीवनातली भाषा हे संजीवनी आहे. भाषा संगिनीशिवाय आपले व्यवहार होऊ शकत नाही. म्हणून आपण आज या सगळ्या प्रस्तावनेसह एका प्रश्नाचं उत्तरही घेतलं आणि एक 343 अनुच्छेद या ठिकाणी बघितला. उद्या आपण 344 अनुच्छेद बघू. 193 व पुष्प आपण उद्या दिनांक 17 फेब्रुवारीला सुरुवात करूया. तिथपर्यंत वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तुमची अनुमती घेतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.